मॅडम लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आषाढी एकादशी नंतर एकादशी निमित्त मदर तेरेसा इंग्लिश स्कूलने आज जी तुमची दिंडी काढलेली आहे त्याबद्दल कितवं वर्ष आहे तुमच्या दिंडीचं? 16वा वर्ष आहे। हां, शाळेला 17 वर्ष पूर्ण झालेली आहे। हां, 16वा वर्ष आहे हां। दिंडीचं आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही आजोळेगावच्या या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सर्व मुलांना दिंडी काय असते आणि कशासाठी काढली जाते त्याचं महत्त्व आम्ही जाणून देतो। शिवाय महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे विठ्ठल रुक्मिणी आणि त्याचं महत्त्व इंग्लिश मीडियम जरी असेल तरी मुलांना आपली संस्कृती कळली पाहिजे हा त्यामागचा हेतू असतो। आणि या निमित्तानं मुलं सर्व एकत्र येऊन सगळ्या वेगवेगळ्या जाती जमातीची सगळी मुलं एकत्र येतात। त्यावेळेस फक्त आम्हाला आज विठ्ठल रुक्मिणी हे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा जयघोष रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल या गजरामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही मुलांना घेऊन येतो आणि माझ्या सर्व शिक्षिका सर्व शिक्षक वृंद सर्वजण या गोष्टीला साथ देत असतात। सगळी मुलं माझी सगळे पालक सर्व तुळशी वृंदावन घेऊन इकडे येत असतात। तर हा एक आगळा वेगळा असा सांस्कृतिक असा सोहळा आहे आणि आम्ही फार आनंदाने हा सोहळा साजरा करत असतो दरवर्षी। तर आणि अगदी वर्षाची सुरुवात म्हणजे शाळा चालू झाल्यानंतर सगळ्यातली सुरुवात ही माझी पालखीने होत असते आणि याच्यातून मुलांना एक चांगलं संस्कार मिळत असतात की सगळ्यांनी एकत्र येणं आणि आपल्या आराध्य देवाचे आपण पूजन केलं पाहिजे ह्यातनं त्यांना एक चांगला मेसेज जातो आणि एकत्रितपणे येणं एका कुटुंबाच्या प्रमाणे आम्ही सर्वजण इथे येतो। आजच्या दिंडीचं वैशिष्ट्य काय तुमच्या? आजच्या दिंडीचं वैशिष्ट्य एकच की जे काही महाराष्ट्राचं चाललेलं महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जे काही चाललं आहे शिक्षण पद्धतीला घेऊन तर मी माझ्या विठूचरणी एकच प्रार्थना करीन की जी पण शिक्षण पद्धती आहे ती व्यवस्थित सुरळीत आणि चांगली व्हावी आणि सर्वजणांनी ह्या गोष्टीला सपोर्ट म्हणजे जेवढं मी असं म्हणेन मंत्री असू देत किंवा एज्युकेशन सिस्टममध्ये जेवढे लोक असतील त्या सर्वांनी सपोर्ट करावा कारण ही माझी म्हणजे सगळीच मुलं भारतातील जेवढे शिष्य मुलं आहेत त्या सगळ्या मुलांना त्यांचे राईट्स मिळाले पाहिजे हे एकच माझ्या विठूचरणी प्रार्थना आहे। म्हणजे जंतर मंतरवर जो विद्यार्थ्यांवर अमानुषपणे अत्याचार चाललाय त्याबद्दल तुम्ही बोलताय काय व्हायला पाहिजे तिथे? ते न होता मुलांच्या जी काय मी असं म्हणत नाही मला कोणाचा राजीनामा किंवा मला राजकारणात नाही पडायचंय पण ज्या मुलांनी परीक्षा दिली ज्या मुलांनी आत्महत्या केली ते थांबणं गरजेचं आहे। सिस्टम बदलली पाहिजे। अगदी बरोबर आहे माझं हे म्हणणं आहे। मला कोणाच्याही राजकारणात नाही पडायचं काहीच नाही पण मुलांचे हक्क मिळाले पाहिजेत आणि त्यांचे जे काही अभ्यास करतात किंवा त्यांचे जे काही वर्ष 2-2 वर्ष त्यांनी जी मेहनत केलेली आहे तिला पाठबळ मिळालं पाहिजे। त्यांच्या परीक्षेच्या माध्यमातून सर्वांनी त्यांना सपोर्ट करणं हे फार गरजेचं आहे। खरोखर चांगले तुम्ही विचार मांडलेत कारण काही लोक म्हणतात की त्या बीजेपीचे काही नेते म्हणतात की त्या मुलांना लटकवलं पाहिजे त्यावेळेस त्यांना आमच्या ताकदीचे पण तुम्ही खरोखर एका शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत आणि खरोखर तुमच्या या शाळेतील मुलांचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे कारण तुमच्यासारख्या चांगल्या विचार करणाऱ्या मुख्याध्यापिका त्यांना लाभलेल्या आहेत। लोकनेता यूट्यूब चॅनलला तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद। अरे आज मस्तपैकी तुम्ही छान साड्या घातल्यात ह्या साड्या जर तुम्हाला रोज शाळेत घालून बोलवलं तर चालेल का? रोज हो